हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आजच्या आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या फॅन्सी अशा ब्लाऊजची कटिंग शेअर करणार आहे. ऍक्च्युली हा म्हणजे ज्या ब्लाऊजची आज आपण कटिंग करणार आहोत त्याचं खूप साऱ्या कमेंट्स येत आहे, खूप साऱ्या रिक्वेस्ट आहे आणि खास तुमच्या कमेंट्समुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो याचा जो काही फ्रंट नेक आहे म्हणजे ब्लाऊजचा पुढचा भाग तो खूप सुंदर असा डिझायनर आहे. सध्या त्याचा खूप ट्रेंड चालू आहे आणि या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे खरं तर आपल्या साडीला ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याची कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत. सो त्यामुळे काय होतं की आपला टाइम सेव्ह होतो. सो मग ज्यावेळेस आपण पेपर कटिंग आणि अस्तरवर कटिंग करतो तर यामध्ये काही चेंजेस असतात दोन्हीमध्ये. सो काय काय चेंजेस करायचे असतात तर हे आज मी तुम्हाला अगदी डिटेल सांगणार आहे. म्हणजेच आज आपण खरं तर 32 साईजच्या या फॅन्सी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग करणार आहोत. तर हा फ्रंट पार्ट याचा प्रिन्सेस आहे आणि विथ नेक याचा डिझाईन आहे. सो संपूर्ण ब्लाऊजची आज आपण कटिंग करणार आहोत. ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत शेअर करणार आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, शोल्डर उतरतं, गळा लूज पडतो, पुढचा मागचा भागाची उंची कमी जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी डिटेल आज आपण ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. कॅल्क्युलेशन वगैरे सगळं व्यवस्थित सांगणार आहे. म्हणजे तुमची साईज कुठलीही असली तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या साईजचा ब्लाऊज कसा कट करायचा तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशा परफेक्ट डिझायनर ब्लाऊजची कटिंग करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग स्टार्ट करूयात. सो चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते. तर ही आहे छान अशी डोला सिल्कची साडी. त्याला छान असा काट टाईप आहे, एक साईडने छोटा आणि एक साईडने मोठा आहे. मस्त असं प्रिंटेड साडी आहे, फॅब्रिक पण खूप सुंदर आहे आणि हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज पीस. तर तो आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजे कटिंग करून सेपरेट केलेला आहे. आणि आता ह्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत. तर एक साईडला ब्लाऊजला सुद्धा मोठा आणि एक साईडला छोटा काट आहे. तर तो कसा ऍडजस्ट करायचा, बॅक पार्टला कुठला काट यूज करायचा, बाहीसाठी कसा वापरायचा, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन आणि संपूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आता आपण ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही बघू शकतात की बोर्डवर मी ही मापे लिहिलेली आहे. तर आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी कुठली मापे लागतात तर ती ही आहेत. आणि या ब्लाऊजची मापे कशी आहेत ते मी तुम्हाला सांगते. सो बघा, मग आता आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी लागत असतात तर ते आहे उंची, त्यानंतर छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर, बाही लांबी आणि दंडघेर. तर ही मापे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे, म्हणजे तुमची जी असतील ती. आणि इथे ब्लाऊजची उंची आहे 13. सो त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं, असं टोटल झालं 14. त्यानंतर छाती आहे 32, तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर तुमची जी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं. छातीची साईज जी असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजेच त्याला आपण डिवाइड बाय 4 करणार आहोत, म्हणजे भागिले. ठीक आहे. तर चौथा भाग घ्यायचा असतो. तर 32 डिवाइड बाय 4, तर मग इथे आलेला आहे 8, म्हणजे 32चा चौथा भाग होतो 8. 8 चोक 32 आणि त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ऍड करणार आहोत. जर तुम्हाला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर छातीची घडी झालेली आहे 10. त्यानंतर कमर आहे 28, तर ती फिटिंगला लागणार आहे. तर इथे पुढचा गळा आहे 7, तर अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 6.5 झालं. त्यानंतर मागचा गळा आहे 8 इंच, तर त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तर टोटल झालं 8.5. शोल्डर आहे 2.5, बाही लांबी आहे 10 आणि दंडघेर आहे 9.5. सो बघा, मग आता ही अशा पद्धतीचे मापे आहेत आणि ही मापे टाकून आता आपल्याला ब्लाऊज कटिंगला सुरुवात करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज जी काही ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर ती डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत, ज्यामुळे आपला टाइम देखील नक्कीच वाचणार आहे. सो चला मग आता आपण कटिंगला स्टार्ट करूयात. तर ब्लाऊज पीस तर मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे. त्याला मॅचिंग 1 मीटर आपण अस्तर घेतलं, कारण की बाही ही कोपऱ्यापर्यंत आहे, शिवाय डिझाईनची आहे, त्यामुळे त्याला आपल्याला फॅब्रिक सुद्धा जास्त लागणार आहे. तर फॅब्रिक थोडंसं आपण इथे इस्त्रीने प्रेस करून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. आणि इथे सगळ्यात आधी आता ज्यावेळेस आपण ब्लाऊजच्या डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो तर सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचा असतो. तर मी म्हटल्याप्रमाणे आधी मी थोडासा कपडा इथे प्रेस करून घेतला, म्हणजे व्यवस्थित सेट होईल आणि कटिंग करणं आपल्याला सोपं जाईल. आणि बघा, मग सगळ्यात आधी आपण ह्या पद्धतीने घडी घातलेली आहे.
आणि आता आपण ब्लाऊजच्या बॅक पार्टची मार्किंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून कपडा जरी कमी जास्त तिरका वगैरे असला तरी सुद्धा आपली कटिंग चुकायला नको यासाठी. त्यानंतर बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची आहे उंची. तर मी मगाशीच तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, किती मार्जिन वगैरे ऍड करायचं ते देखील सांगितलेलं आहे. तर इथे उंची 13 होती, त्यामुळे 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14ला मार्किंग केली. त्यानंतर इथे आपल्याला 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे, 2.5 इंचाची त्यामध्ये गळारुंदी आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे खरं तर 5.25 ते 6 इंच घ्यायचा आहे. खरं तर साईजनुसार मुंडा किती घ्यायचा तर याचा व्हिडिओ म्हणजे चार्ट मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ बघून तुमच्या सहजच लक्षात येईल. आणि बघा मग मी इथे ही लाईन ड्रॉ करते, म्हणजे काय, चार्ट बघून तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे मुंडा आणि शोल्डर गळारुंदी सगळं टाकायचं आहे. ठीक आहे. खरं तर हे फॅब्रिक जे आहे ना तर ते फेन कलरचं आहे, त्यावर कुठलाही चॉक डार्क चालत नाहीये. तरी सुद्धा मी डार्क करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही थोडं व्यवस्थित चेक करायचं. त्यानंतर इथे आपण टाकत आहोत छातीची घडी. तर कॅल्क्युलेशन मगाशीच सांगितलं. सो मग 10 इंचाला वरती आणि खाली दोन्ही साईडने आपण मार्किंग केली, म्हणजे आपलं मार्किंग करणं सोपं जावं. खरं तर यासाठी कमरेची मार्किंग आपण नंतर डायरेक्ट फिटिंग टाकताना करत असतो, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि या पद्धतीने हे पॉईंट जॉईन करून इथे हे लाईन ड्रॉ केली. आता आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे, तर जेवढा मुंडा असेल ना तर त्याचं निम्म घ्यायचं. त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे. लक्षात राहू द्या, बॅक साईडचा मुंडा हा 1.5 इंचातून जात असतो आणि पुढचा कसा कुठे किती इंचातून जातो तर हे पुढे तुमच्या कटिंग करताना लक्षात येईलच. आता ही मार्किंग केल्यानंतर आपण इथून मुंड्याचा शेप देणार आहोत. सो बघा मग इथून बरोबर ह्या पॉईंटमधून तो इथे आपल्याला अटॅच करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजच्या बॅक पार्टची आपली मार्किंग झालेली आहे. सो आता आपण कटिंग करून घेऊयात, म्हणजे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायचं आहे, काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. आणि किती एक्स्ट्रा मार्जिन वगैरे घ्यायचं होतं, कॅल्क्युलेशन कसं करायचं होतं तर हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची जी उंची असेल किंवा जी काही छातीची साईज असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन सेम ह्याच पद्धतीने घ्यायचं. तुमचे माप अर्धा ते 1 इंच पुढे मागे होऊ शकतात, जशी साईज आहे, पण पद्धत आपली कटिंगची एकच आहे. ठीक आहे. आणि बॅक साईडचा मुंडा 1.5 इंचातूनच जाणार आहे, तुमची साईज कुठलीही असली तरी सुद्धा. मुंडा हा चेंज होऊ शकतो, गळारुंदी शोल्डर एक चेंज होऊ शकतं. ठीक आहे. आणि पुन्हा सांगते, सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायची आणि मग कटिंग एक्झॅक्टली आहे तिथेच करून घ्यायची. एकदा मार्किंग केल्यानंतर एक्स्ट्राचं मार्जिन इथे घेण्याची गरज आपल्याला नाहीये. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली ब्लाऊजच्या बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे. सो सध्या हा मी साईडला ठेवते आणि आता आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी किती फॅब्रिक लागते तर त्या अंदाजाने इथे मी घडी घातली आणि ते कटिंग करून घेते. कारण जर कटिंग केलं नाही तर आपल्याला मार्किंग करणं अवघड जाईल. असंही आपल्याला बाहीला सुद्धा भरपूर सारं फॅब्रिक लागणार आहे, कारण कोपऱ्यापर्यंत बाही आहे प्लस ती डिझायनर आहे. सो त्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा थोडं जास्त इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही लागणार आहे. त्यामुळे मग मी बरोबर पुढच्या भागाचा अंदाज घेतच इथे हे कटिंग करून घेतलं. आणि आता ह्या फॅब्रिकला थोडं इस्त्रीने आपण प्रेस करूयात, जेणेकरून आपल्याला मार्किंग करणं इझी जावं यासाठी. मग असंच फॅब्रिक जरा जास्तच मोठं होतं, त्यामुळे मी सुरुवातीला फक्त बॅक पार्ट इस्त्रीने प्रेस केला. आता फक्त फ्रंट पार्ट इथे करून घेते. तुम्ही सोबतच दोन्ही पण इस्त्रीने प्रेस केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे काय होईल की आपल्याला मार्किंग करणं आपल्याला खरं तर इझी जावं यासाठी. मग ही स्टेप सुद्धा एक महत्वाची आहे, जेणे फिनिशिंग पण परफेक्ट येते, कटिंग वगैरे पण व्यवस्थित येते. त्यामुळे आता इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला बघा डबल फोल्ड याची घडी घालायची आहे, कारण तुम्हाला माहित आहे प्रत्येक पार्ट हा आपल्याला डबल कटिंग करायचा असतो. सो त्यामुळे मग सुरुवातीलाच आपण ह्या पद्धतीने घडी घालून घेत असतो. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करूयात, जेणेकरून बरोबर त्याच लेवलमध्ये आपली बाकीची मार्किंग येईल आणि आपली मार्किंग चुकणार नाही. यासाठी ही स्टेप एक महत्वाची आहे. खाली थोडासा डिस्टन्स ठेवलेला आहे, कारण की तेवढं मार्जिन आपल्याला इथे लागणार आहे. यानंतर आता यावर बघा आपला जो काही बॅक पार्ट आहे आपण ऑलरेडी कटिंग केलेला आहे, तर तो ठेवायचा आहे बरोबर बंद बाजूच्या साईडनेच ठेवायचा आहे. खालच्या लाईन जी आपण ड्रॉ केलेली आहे तिथे सुद्धा हा कमरेचा पार्ट व्यवस्थित मॅच करायचा. आणि सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे, अगदी तंतोतंत. मग त्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस वगैरे करायचे तर हे पुढे मी तुम्हाला सांगेलच, पण इथपर्यंत लक्षात राहून द्यायचं की सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली की जो काही बॅक पार्ट आहे त्याची आहे तशीच मार्किंग करायची. ठीक आहे. इव्हन जो मुंडा आहे त्याची सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायची.
आहे तशी, आणि पुढे मग मी तुम्हाला सांगतेस की काय काय चेंजेस करायचे आहे वगैरे. ठीक आहे. सो बघा, मग आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर आता मार्क झाल्यानंतर आपण साईडला ठेवून घेऊयात. आणि आता यामध्ये चेंजेस करायचे. तर सगळ्यात पहिली स्टेप कुठली आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची जी काही उंची आहे ना तर ती अर्ध्या इंचाने वाढवायची असते. कधी कधी आपण 1 इंच सुद्धा वाढवतो ज्या वेळेस आपली साईज मोठी असते त्यावेळेस. पण ही 32 साईज आहे त्यामुळे इथे जास्त काही वाढवण्याची गरज नाहीये. फक्त उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं ऍड करायचं. सो बघा, मग मी खालच्या साईडला अर्धा इंचाची एक मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, कुठलाही चॉक घेतला तरी यावर डार्क मार्किंग होत नाहीये, कारण याचा फॅब्रिकचा कलरच तसा आहे. सो तरी सुद्धा मी खूप डार्क आणि अगदी सावकाश तुम्हाला संपूर्ण कटिंग सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मार्किंग करून घेतल्यावर ही लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपण ब्लाऊजच्या पुढच्या भागाची उंची अर्धा इंच वाढवलेली आहे. ही आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे. ठीक आहे. यानंतर पुढची आणि महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपला मुंडा. तर जो काही मुंडा असेल त्याची पुन्हा इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मी परत सांगते, साईज नुसार मुंडा किती इंचाचा घ्यायचा तर याचा चार्ट मी ऑलरेडी दिलेला आहे. तर जेवढा असेल बरोबर त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. कारण की पुढचा मुंड्याचा शेप जो आहे ना तर तो 1 इंचातून जात असतो. त्यामुळे मग सगळ्यात आधी आपल्याला आहे ती मार्किंग करायची मुंड्याची. या पद्धतीने बघा लाईन सुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला आठवतच असेल की बॅक साईडचा जो काही मुंडा होता तर तो आपला 1.5 इंचातून गेला होता. सो इथे आता काय करायचं बघा, क्रॉसमध्ये आपल्याला 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग या पद्धतीने मी टेप ठेवलेला आहे आणि इथे ही तिरकी लाईन ड्रॉ केली. आणि आता ह्या पॉइंटमधून आपला जाणार आहे पुढच्या मुंड्याचा शेप. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण पुढच्या मुंड्याची मार्किंग करतो त्यावेळेस बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉसचं साईन द्यायचं आहे, जेणेकरून कटिंग करताना आपल्याला लक्षात येईल की पुढच्या मुंड्याचा शेप कुठला आहे, बॅक साईडचा कुठला आहे, आपल्याला कटिंग करताना कुठून करायची आहे. सो यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर बऱ्याचदा मार्किंग आपण करतो पण कटिंग करताना पुन्हा आपण चुकूनच बॅक साईडच्या मुंड्यातूनच कटिंग करतो आणि अशा वेळेस आपले ब्लाऊज चुकण्याचे खूप सारे चान्सेस असतात. सो त्यामुळे आठवणीने ही स्टेप फॉलो करायची. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे. तुमचा जेवढा पुढचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन करायचं, तर म्हणजे ऍड करायचं आहे. सो इथे मी 6.5 ला मार्किंग केली आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतली. आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी तुम्हाला ह्या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर मग आपण गळ्याची मार्किंग करत असतो. आज आपण जो काही ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर तो डिझायनर ब्लाऊज आहे. सध्या खूप ट्रेंडिंग आहे बघा त्याचा नेक, फ्रंट नेक. त्यासाठी वरच्या साईडने बघा मी 5 इंचाला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, थोडासा कर्व आपल्याला आतल्या साईडने इथे देऊन घ्यायचा आहे. सो बघा, मग मी इथून इथपर्यंत हा कर्व ड्रॉ केलेला आहे. यानंतर काय करायचं, पट्टीच्या सहाय्याने तिरकी लाईन इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता हा कर्व मी थोडासा कमी करून घेतला कारण की मधला शेप जो आहे गळ्याचा तर तो थोडासा आपल्याला स्प्रेड मध्ये हवा आहे यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून तो डीप घेऊ शकतात, बट मी एवढाच घेतलेला आहे. असंही तो फिटिंगला वगैरे छानच बसणार आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाहीच आहे. तर अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता खरं तर ही जी काही तिरकी लाईन आहे तर यामुळे आपला गळ्याला व्ही शेप येणार आहे. जर तुम्हाला इथे थोडासा गोलाकार किंवा पान गळा किंवा सिंपल असा डीप थोडासा व्ही हवा असेल तर त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकतात. पण आज आपण सिम्पली व्ही घेणार आहोत मधला आणि इथला हा. सध्या ना ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याची ही जी काही डिझाईन आहे ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे ब्लाऊज एकदम छान डिझायनर रेडी होतो. सो ह्या पद्धतीच्या ब्लाऊजच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग शेअर कर. सो त्यामुळे खास आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. असेच नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीचे जर का तुम्हाला ब्लाऊज डिझाईन्स आवडत असतील, नवीन नवीन नेक, फ्रंट नेक डिझाईनचे, तर तशी मला कमेंटही करा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता सगळ्यात पुढची स्टेप आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा प्रिन्सेस कट आहे त्यामुळे आपल्याला प्रिन्सेसची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्याचबरोबर गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. सो मग तुम्ही कुठलीही स्टेप आधी करू शकता, म्हणजे गळ्याची मार्किंग करू शकतात किंवा मग डायरेक्ट आधी
प्रिन्सेसचा शेप ड्रॉ करू शकता. सो बघा मग मी खालून 3.5 ला मार्किंग केली, पुन्हा तिथून 2 इंचाची एक मार्किंग करून घेतली. वरून आपल्याला करायची आहे टक्स पॉइंटची मार्किंग. तर बघा इथे 32 साईजसाठी आपण 10.5 इंचाला मार्किंग करतो, तर ते मी इथे करून घेतलेली आहे. आणि आता हे पॉइंट जॉईन करायचे. आता टक्स पॉइंटची मार्किंग साईजनुसार किती इंचावर केली गेली पाहिजे, तर याचा सुद्धा चार्ट मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे. तर तो चार्ट बघून तुम्ही तुमच्या साईजनुसार टक्स पॉइंटची मार्किंग करू शकतात. आणि त्यानंतर इथून मुंड्यापर्यंत आपल्याला प्रिन्सेसचा शेप ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे ड्रॉ केल्यानंतर इथून पुन्हा आपल्याला ह्या पद्धतीने हा ड्रॉ करायचा आहे बघा 2 इंचावर. ठीक आहे, म्हणजे 2 इंचावरच मार्किंग का केली की ह्या स्टेपने काय होतं, आपल्या प्रिन्सेसचा शेप अगदी छान फुगीर पफ परफेक्ट येतो. नाहीतर जर का हे डिस्टन्स तुम्ही कमी घेतलं तर बऱ्याचदा पफ हा चपटा येतो, फिटिंगला अजिबात व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. त्यामुळे बऱ्याच साऱ्या कस्टमरला मग प्रिन्सेस ब्लाऊजच आवडत नसतो, पण प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याचा खूप कम्फर्टेबल असतो, फिटिंगला छान बसतो. त्यावर डिझायनर साडीवर तर आपण अशा पद्धतीचे स्टिच करू शकतो. त्यामुळे थोडं लक्ष देऊन मार्किंग करायची. त्यानंतर बघा आता इथून खालून कमरेच्या साईडला छातीचा 14 भाग म्हणजे 7 चौक 28 अधिक 2 इंच मार्जिनचे आणि 2 इंच मधल्या टक्स पॉइंटचे आणि अर्धा इंच एक्स्ट्राचं असं मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा पॉइंट आता आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि खालची लाईन सुद्धा आपल्याला इथे स्ट्रेट थोडीशी वाढवून घ्यायची आहे. ठीक आहे, पुन्हा सांगते, कमरेच्या साईडला छातीचा 14 भाग अधिक 2 इंच मार्जिनचे प्लस 2 इंच आपले टक्स मध्ये जे काही आपण आता मार्किंग केली ना, तर ते कट होणार आहे. तर आपल्याला कमरेच्या साईडला कमी पडायला नको, त्यामुळे ते सुद्धा आपण 2 इंच ऍड करतो. म्हणजे छातीचा 14 भाग अधिक 4 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. आणि ह्या पद्धतीने तुम्ही आता बघितलंच असं की बॅक पार्ट ठेवलेला आहे मुंड्यापासून आणि त्याची उंची कुठपर्यंत येते तिथे मार्किंग केली आणि तिथे आपण लाईन ड्रॉ करून घेतली दोन्ही साईडने, इकडे पण तिकडे पण, टक्सच्या अलीकडे आणि पलीकडे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने प्रिन्सेसची आपली इथे मार्किंग झालेली आहे, म्हणजेच ब्लाऊजच्या पुढच्या भागाची. सो आता आपण इथे कटिंग करूयात. तर बघा उंचीची जिथे मार्किंग होती तिथून सुरुवात करायची. टक्स आपल्याला एक्स्ट्राच हवा आहे, त्यामुळे खालून आणि पुन्हा इथून तिरकं. ठीक आहे, तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपल्याला कटिंग कशी करावी समजत नाही, तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं घेतलं होतं, जी तिरकी लाईन होती तिथून आपल्याला कट करायचं आहे आणि इथून जो काही आपला पुढचा मुंडा आहे त्यातून आपल्याला कटिंग करायची आहे. चुकूनही बॅक साईडच्या मुंड्यापासून कटिंग करू नका. ठीक आहे, तर अगदी सावकाश मी कटिंग दाखवते, जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला इझिली याची कटिंग लक्षात यावी यासाठी. त्यानंतर सिम्पली आपण जी मार्किंग केलेली आहे तिथून मी कट करून घेतलं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आय होप सो कडेची मार्किंग कशी करायची म्हणजे कटिंग, तर ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपली पुढची स्टेप आहे की आपल्याला हा जो काही गळा आहे त्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे. तर कॅनव्हास पेपर आपल्याला ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. किती लागतोय त्याचा अंदाज घेतला आणि मग मी इथे कटिंग करून घेते. पुन्हा सांगते, महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे ब्लाऊजच्या डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो, कारण कॅनव्हास पेपरमध्ये बरेचसे प्रकार असतात. तर डिझाईनसाठी पेपर कॅनव्हास घ्यायचा, बरोबर बंद बाजू मॅच केलेली आहे आणि वरच्या साईडला मग आपल्याला फेंट मार्किंग दिसते, तर त्यावर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. ऍक्च्युली ही फेंट मार्किंग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसती तरी सुद्धा तुम्ही जर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला मार्किंग दिसेल आणि मग तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग करू शकतात. बरोबर जी मार्किंग आपण अस्तरवर केलेली आहे तीच आपल्याला कॅनव्हास पेपरवर गळ्याची करून घ्यायची आहे. आणि जे स्ट्रेट लाईन होते तर ते मी डायरेक्ट इथे ड्रॉ करून घेतलेले आहे आणि हा कर्व डायरेक्ट इथून हाताने ड्रॉ करून घेते या पद्धतीने. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली गळ्याची परफेक्ट मार्किंग झालेली आहे. आता हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे, जेणेकरून आपली सेंटर पासून गळ्याची मार्किंग किंवा गळा सेम रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर बघा गळ्याचा शेप असा आलेला आहे. ऍक्च्युली ब्लाउज स्टिच झाल्यानंतर हा गळा स्प्रेड होणार आहे, त्यामुळे तो आपल्याला फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसणार आहे. लुकही नक्कीच मस्त येणार आहे. जर तुम्हाला वरच्या स्ट्रेट लाईन अजून बाहेर न्यायची असेल तर बघा मी 1/2 इंच किंवा किंचितचे एक लाईन एवढी बाहेर नेलेली आहे आणि गळ्याच्या साईडने आतमध्ये घेतले आणि मग तो कर्व मी इथे ह्या पद्धतीने थोडासा खालच्या साईडला घेतलेला आहे, जेणेकरून तो कर्व प्रॉपर असा यावा यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच थोडंसं म्हणजे खालच्या साईडला थोडं बाहेर काढलेलं आहे आणि गळ्या रुंदीच्या तिथे 1/2 इंच आतमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तीच मार्किंग मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली
गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग इथे झालेली आहे. आता ही जी काही स्ट्रेट लाईन घेतली होती मी तिरकी थोडीशी आतल्या साईडने घेऊन, तर ती जर तुम्हाला थोडीसं कर्व घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे, पण आज आपण इझिली इथे सिम्पली स्ट्रेट घेणार आहोत, म्हणजे जरा तिरकीमध्ये स्ट्रेट आलेली आहे. आणि 1 इंच कडेने मार्जिन ठेवत आपल्याला हा कॅनव्हास पेपर इथे कट करायचा आहे. वरच्या साईडला मी किंचितसं मार्जिन ठेवलेलं आहे, खूप काही ठेवलेलं नाहीये. असे स्टिचिंग करताना तर ते कटच करणार आहे, पण जर क्वचित आपल्याला कमी पडलं तर प्रॉब्लेम यायला नको, त्यामुळे मग वरच्या साईडला मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग कॅनव्हास पेपरवर झालेली आहे. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. आता आपण हा पार्ट सुद्धा इथे कट करून घेऊया. सो बघा, मग साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आपल्याला कट करून इथे सेपरेट करायचा आहे. तर जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच मी इथे कट केलं. यानंतर आता हा जो काही पार्ट आहे त्याचा मधला हा जो काही आहे ना पार्ट टक्सचा, तर तो आपल्याला कट करायचा होता बघा. आणि तो आता आपल्याला स्टिचिंग करताना कुठेच जॉईन करायचा नाहीये. मग तेवढा कपडा कमी होतोय तर कमरेच्या साईडला कमी पडायला नको, म्हणूनच कटिंग करताना तुम्हाला आठवत असेल मार्किंग करताना आपण 2 इंच टक्स पॉईंटचे कमरेच्या चौथ्या भागात ऍड केलं होतं आणि 2 इंच मार्जिन प्लस अर्धा इंच म्हणजे टोटल 4.5 इंच आपण एक्स्ट्राचं ऍड केलं होतं, जेणेकरून आपल्याला कटिंग स्टिचिंग करताना कमी पडायला नको, ब्लाऊज आपला बिघडायला नको यासाठी. सो बघा, मग अशा पद्धतीने ब्लाऊजच्या फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट अशी दोन्हीची मार्किंग झाली. गळा सुद्धा छान असा डिझायनर ट्रेंडिंग न्यू लुक मधला आहे, ज्याचं सध्या ट्रेंड चालू आहे. खूप सारे जण तसं स्टिच करून घेत आहे. आता अस्तरवर कटिंग झाल्यानंतर हीच मार्क म्हणजे कटिंग केलेले पार्ट्स ठेवून आपल्याला जो काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस आहे तर तो कटिंग करायचा आहे. तर लक्षात राहू द्या, इथे आपण बाही कट केलेली नाहीये, कारण की बाही आहे डिझाईनची आणि मग ती आता आपण नंतरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सोबतच. त्यामुळे आता फक्त आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट केलेला आहे. आय होप सो बॅक पार्ट तर इझिली कट केला, त्यावर सुद्धा डिझाईन बनवणार आहोत, तर त्याचा सुद्धा लवकरात लवकर डिझाईनच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर जो काही आपला फ्रंट पार्ट आहे तर तो छान असा डिझायनर आहे, ट्रेंडिंग लुक येतं, छान डिझायनर पार्टीवेअर फॅन्सी लुक मध्ये हा ब्लाऊज तयार होतो. आणि ह्या ब्लाऊजमुळे खरं तर ना खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसते, साडी अजून उठून दिसते. सो तुम्ही अशा पद्धतीचा डिझायनर फॅन्सी ब्लाऊज नक्की स्टिच करू शकता. त्यासाठीच मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की ब्लाऊजचा फ्रंट नेक म्हणजेच पुढचा गळा कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायचा. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने घडी घालून जो काही छोटा काठ होता तर तो आपण इथे बॅक साईडच्या कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि मोठा काठ आपल्याला स्लीव्हसाठी घ्यायचा आहे, त्यामुळे मग मी इथे यूज केलेला नाहीये. आणि ह्या पद्धतीने बघा, सगळ्याच साईडनी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपल्याला जो काही मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्हाला माहितीच असेल की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण खरं तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपण बॅक पार्टच्या म्हणजे ठेवून जे काही मेन फॅब्रिक होतं तर ते सगळ्याच साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. आता यानंतर पुढचे जे काही पार्ट्स आहेत म्हणजे फ्रंट पार्टचा साईड पार्ट आणि आपला जो काही प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर ते दोन्ही आपल्याला कट करायचं आहे. तर बघूयात आता आपल्याला कसं पुरतंय. तर तुम्हाला माहित आहे की ब्लाऊजची सुद्धा आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीसची डबल फोल्ड घडी घातलेली आहे, कारण प्रत्येक पार्ट आपल्याला डबल कट करायचा आहे. सो तो बघा आपल्याला ह्या पद्धतीने इथे बसतोय आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट कसा बसतोय तर ते मी इथे चेक केलं. फायनली अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपण इथे बसवून घेतले आणि इथे सुद्धा आता कडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना कमी पडायला नको, कारण बऱ्याचदा ब्लाऊज पीसचा कपडा हा शिवताना खेचला जातो. सो त्यामुळे जोपर्यंत आपण अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडत नाही तोपर्यंत आपल्याला इथे एक्स्ट्राचं मार्जिन लागत असतं. सेम त्याच पद्धतीने आता ह्या साईड पार्टला सुद्धा सगळ्याच साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण कट करून घेऊयात. ठीक आहे, सो बघा, मग फायनली आपण आता इथे अस्तरचे पार्ट ठेवून हा जो काही ब्लाऊज होता तर तो कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. असं ही संपूर्ण कटिंग स्टिचिंग मार्किंग
अगदी डिटेल सांगितलेला आहे आणि ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करेल. ह्या ब्लाऊजवर आपल्याला बॅकनेकला डिझाईन बनवायची आहे, बाही सुद्धा छान अशी डिझाईनची आहे आणि हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट सुद्धा डिझायनर आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. तर हा कसा स्टिच करायचा आहे, इथे आता आपण नॉट वगैरे यूज करणार आहोत गळ्यासाठी. तर हे इन डिटेल व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करेल. आय होप सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओमध्ये मी ज्या ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे ती लक्षात आली असेल. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून कटिंग करा, नक्कीच तुम्हाला जमेलच. आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, ठीक आहे. सो मग असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्कीच कटिंग स्टिचिंग करू शकतात. आणि पुन्हा सांगते, स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. सो बघा, मग फायनली आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. संपूर्ण कटिंग मी तुमच्यासोबत अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित शेअर केलेला आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.